So good evening student. We will start the chapter number 6, that is electrostatics according to the new syllabus of Maharashtra State Board. Okay, physics part 2nd, chapter number 6, electrostatics. Okay, so according to the syllabus आपण चॅप्टरचं पॉइंट कंटिन्यूस करण्याच्या बिफोर आपल्याला 11 सायन्सचे बेसिक्स रिक्वायर्ड आहे. आपण ते 11 सायन्सचे बेसिक्स आपण पहिले बघणार आहोत, कारण हा चॅप्टर अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड नावाची जी कन्सेप्ट आहे ती पहिले क्लिअर करावी लागेल. ओके, सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा जो वर्ड आलेला आहे याच्यामध्ये दोन वर्ड आहेत. इलेक्ट्रो मीन्स चार्ज and static means rest. Okay, electro means charge and static means rest म्हणजे आरामदायी, कुठेही फिरणार नाहीये, मूव्ह होणार नाहीये, जागेवर थांबणार आहे. ओके, कोण थांबणार आहे तर चार्ज रेस्टला असताना जी काही प्रॉपर्टी आहे, जे काही फिनॉमिनॉन्स आहेत जे आपल्याला स्टडी करायचे त्या सिस्टमला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. म्हणजे चार्ज एका जागी स्थिर राहील, कुठल्याही प्रकारचं मोमेंटम करणार नाही, अशा वेळेला जो स्टडी करतो त्या स्टडीला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला 11 सायन्सचे जे बेसिक्स आहेत त्या पॉइंटला आपण म्हणतो इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड. त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड. या कंटेंट मध्ये पुन्हा नाव आहे इलेक्ट्रिक चार्ज. ओके, सो 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज बद्दल माहिती असेल. ओके, सो मी पुन्हा रिपीट करतोय. आपल्याकडे मॅटर आहे. मॅटर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, मॅटर्स consist of fundamental particles like electron, protons and neutrons. Okay, charge means काय, ज्याच्याकडे ऍटम्स आहेत त्याच्याकडे चार्ज असतात. ओके, पण आता चार्ज कुणाकडे असतात आणि ऍटम्स कुणाकडे असतात हा प्रश्न आपल्याकडे तयार होतो. तर बेअर ऑफ मॅटर, या मॅटर मध्ये जे काही एलिमेंट आहेत किंवा जे सिस्टम्स आहेत किंवा जी काही बॉडी आहे, तर प्रत्येक मॅटर मध्ये अवेलेबल असणाऱ्या बॉडीला मास अवेलेबल आहे. ओके, आणि ज्या बॉडीकडे मास अवेलेबल आहे त्या बॉडीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. ओके, सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण ते स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, सो ज्या बॉडीला मास आहे त्या बॉडीकडे ऍटम्स प्रेझेंट असतो. ओके, आणि ज्या बॉडीकडे ऍटम्स प्रेझेंट असतो त्यांच्याकडे चार्ज पण असतो. ओके, चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द फंडामेंटल पार्टिकल. ओके, सो चार्ज कुणापासून बनतात? इलेक्ट्रिक चार्ज. तर मेड बाय द ऍटम्स म्हणूयात आपण. मेड बाय द ऍटम्स. कुणाकडनं बनतात चार्जेस? तर ऍटम्स कडनं. ओके, आता या ऍटम कडे 3 एलिमेंट असतात. पहिला एलिमेंट असतो याला आपण न्यूक्लियस म्हणतो. ओके, याच्या सराउंडिंगला ऑर्बिटल सेल असतात. या ऑर्बिटल सेल मध्ये आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, नंबर ऑफ असतात. ते ऑर्बिटल सेलच्या पोझिशन नुसार डिफाइन होत असतं. याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ओके, हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स सुद्धा प्रेझेंट असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. ओके, प्रोटॉन्सला P+ ने डिनोट करतात, इलेक्ट्रॉन्सला E- ने डिनोट करतात. ओके, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स and neutrons are the fundamental particle. Okay, so after that atoms आणि फंडामेंटल पार्टिकल्स आपल्याला अंडरस्टँड झाले. यानंतर या चार्जची प्रॉपर्टी कुठली आहे? जसं आपल्याकडे आपण जर 2 रॉड घेतले मॅग्नेटचे. Okay, this is the magnet. Okay, this is the second one magnet.
या मॅग्नेटचा हा साऊथ पोल आहे आणि हा नॉर्थ पोल आहे. हा पण साऊथ पोल आहे आणि हा नॉर्थ पोल आहे. ओके, आपल्याला बाय डिफॉल्ट मॅग्नेटची प्रॉपर्टी माहिती आहे. हा नॉर्थ असेल आणि हा साऊथ असेल तर या मॅग्नेट मध्ये बाय डिफॉल्ट काय घडेल, अट्रॅक्शन घडेल. हा नॉर्थ असता आणि हा नॉर्थ असता तर काय झालं असतं, रिपल्शन घडलं असतं. हा साऊथ असता आणि हा साऊथ असता तरी काय घडलं असतं, रिपल्शन घडलं असतं. तर अट्रॅक्शन आणि रिपल्शन या मॅग्नेटच्या काय झाल्या, प्रॉपर्टी झाल्या. मॅग्नेटच्या काय झाल्या, प्रॉपर्टी झाल्या. तसंच या चार्जच्या सुद्धा काय आहे, प्रॉपर्टी आहे. आणि त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. ओके, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी कशाची आहे, तर फोर्स अप्लाय करण्याची. ओके, काय अप्लाय करतो, तो फोर्स अप्लाय करतो. आणि तो फोर्स दोन टाइप मध्ये अप्लाय करतो. पहिला असतो अट्रॅक्शनचा, दुसरा असतो रिपल्शनचा. दुसरा असतो रिपल्शनचा. आता अट्रॅक्शन कुणामध्ये होणार आणि रिपल्शन कुणामध्ये होणार, हा नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. तर अट्रॅक्शन हे अनलाइक चार्जेस मध्ये होत असतं. अनलाइक चार्जेस मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. आणि लाईक चार्जेस मध्ये रिपल्शन होत असतं. लाईक चार्जेस मध्ये रिपल्शन, अनलाइक चार्जेस मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतंय. ओके, सो अनलाइक चार्जेस कशाला म्हणायचं, लाईक चार्जेस कशाला म्हणायचं, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर अट्रॅक्शन घडेल. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर अट्रॅक्शन घडेल. ओके, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिपल्शन घडेल. आणि निगेटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर काय घडेल, रिपल्शन घडेल. ओके, सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर त्याला अनलाइक चार्जेस म्हणायचे. अनलाइक म्हणजे दोन डिफरंट चार्जेस असतील वेगवेगळे तर त्याला आपण अनलाइक म्हणतो. त्यांच्यामध्ये घडतं अट्रॅक्शन. आणि लाईक चार्जेस दोन सेम चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये घडतं रिपल्शन्स. ओके, लाईक मीन्स सारखे असणे, समान असणे. ओके, सो या चार्जेसचे दोन टाइप्स पडतात. चार्ज पहिला टाइप जो असतो त्याला पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो आपण, पॉझिटिव्ह चार्ज. दुसरा टाइप जो असतो त्याला निगेटिव्ह चार्ज म्हणतो आपण, निगेटिव्ह चार्ज. बाय डिफॉल्ट मी इथं डिनोट केलंय. ओके, पॉझिटिव्ह चार्ज डिनोट करतात P प्लस ने, निगेटिव्ह चार्ज डिनोट करतात E मायनस ने. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. ओके, या प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची जी मॅग्निट्यूड व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड व्हॅल्यू प्रोटॉन, ओके, P प्लस इज इक्वल टू 1.6 into 10 to the power minus 19 कुलम. आणि इलेक्ट्रॉन्स 1.6 into 10 to the power minus 19 कुलम. ओके, सो दोघांच्याही मॅग्निट्यूड व्हॅल्यू या सेम आहेत, बट दोघांचेही साइन वेगवेगळे आहेत. प्रोटॉन कडे पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून इथं प्लस 1.6 into 10 to the power किती घ्यायचं, मायनस 19. आणि इलेक्ट्रॉन्स कडे मायनस चार्ज असतो म्हणून इथं मायनस साइन द्यायचं, मायनस 1.6 into 10 to the power minus 19 कुलम. कुलम इज द युनिट ऑफ चार्ज. C, C चा मीनिंग होतो कुलम इज द युनिट ऑफ चार्ज. कुलम इज द युनिट ऑफ चार्ज. ओके, दॅट मीन्स आपल्याकडे जर एक कंडक्टर असेल, यू नो कंडक्टर, ज्याच्यातनं करंट फ्लो होतं त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर. आणि करंट फ्लो होतो म्हणजे चार्ज फ्लो होत असतात. या कंडक्टर मधून काही चार्जेस फ्लो झाले असेल तर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ करंट, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ करंट, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन काय, टाइम आहे. ओके, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. ओके, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस थ्रू द कंडक्टर, दॅट इज कॉल्ड एज अ करंट. एका युनिट सेकंड मध्ये किती नंबर ऑफ चार्जेस एखाद्या कंडक्टर मधनं फ्लो होतात त्याला आपण काय म्हणतोय, करंट म्हणतोय. एका युनिट सेकंड मध्ये म्हणजे एका सेकंदामध्ये किती नंबर ऑफ चार्जेस फ्लो होतात कंडक्टर मधून, ओके, त्याला आपण म्हणतो करंट. ओके, करंट डिनोटेड बाय I इज इक्वल टू चार्ज डिनोटेड बाय Q and टाइम डिनोटेड बाय T. सो